नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वांना माहिती असेल, की आता 2 दिवसापासून जी आहे आपली 27 मे पासून परीक्षा सुरू होत आहे विद्यापीठाची उन्हाळी सत्राची. मित्रांनो, यामध्ये आपल्याकडे काही असे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांनी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं असेल किंवा फर्स्ट टाईम ॲडमिशन घेतलं असेल किंवा काही विद्यार्थी सेकंड इयरला देखील असेल, परंतु त्यांना काही याबद्दल सूचना वगैरे नसतात किंवा त्यांना माहिती नसते प्रॉपर आणि याला कोणी गाईड देखील करत नाही. त्यामुळे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी आपली जी उत्तरपत्रिका असते बघा विद्यापीठाची ऑफिशियल, हे बघा यामध्ये जे आहे, अशा प्रकारची जी काही ऑफिशियल उत्तरपत्रिका असती, जी तुमच्याकडे आता येणार आहे आणि तुम्ही यावरती तुमचे जे आहे उत्तर वगैरे देखील तुम्ही यामध्ये लिहिणार आहात, बरोबर? तर ही उत्तरपत्रिका कशाप्रकारे असते, यावर उत्तर कसं लिहायचं, ठीक आहे, नंबर कसा टाकायचा, हे भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे या गोष्टीमध्ये. आणि आता मी रिसेंटली माझा कालच जर्नलिझमचा पेपर संपलेला आहे, बघितलं मी. नको ते रिकामे चाळे विद्यार्थी त्या पेपरमध्ये करत राहतात. म्हणजे विनाकारण स्केलनं रेषा मारतील, खालनं रेषा मारतील, डावीकडनं उजवीकडनं रेषा मारतील, वरनं रेषा मारतील. काय गरज काय त्याच्यावरती? क्लिअरली विद्यापीठाने जे आहे आता बघा हे जे फ्रंट पेज आहे बघा, ज्यावर तुम्ही माहिती वगैरे भरता, या ठिकाणी जो बॉक्स तुम्हाला दिसतोय मग यामध्ये तुमचं जे काही तुमचं पी-आर-एन नंबर, सब्जेक्ट कोड, स्टिकर जे काही असतं, ते पूर्ण ह्याचं बॉक्स भरून तुम्हाला या ठिकाणी जे एक स्टिकर मिळतं विद्यापीठाकडनं, ते स्टिकर तुमचा जो काही तुमचा सुपरवायझर असतो तो त्यावरती चिटकवतो. तुम्हाला तिथे काही लिहायची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यासमोर मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी. परंतु मित्रांनो, यामध्ये हे जे फ्रंट पेज आहे, याच्या बॅक साइडलाच तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना दिलेल्या असतात. त्यामध्ये तुम्ही वाचू शकता. जसं की त्यामध्ये सांगितलं असतं, की तुम्हाला एका प्रश्नाचे उत्तर तुम्हाला एकाच पानावर लिहायचं आहे. 75 ते 80 शब्दामध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता. निळ्या किंवा काळ्याच पेनचा वापर करा. ॲक्चुअली तुम्ही कुठल्याही पेनचा वापर करू शकता, लाल सोडून. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी अशा काही सूचना वगैरे तुम्हाला दिलेल्या असतात. बारीक-बारीक तुम्हाला सप्लिमेंट मिळणार नाही किंवा जे काही तुमची एक्स्ट्रा पुरवणी असते, ती पुरवणी तुम्हाला मिळणार नाही. अशा असंख्य त्यामध्ये काही तुम्हाला गोष्टी ज्या आहेत, 17 ते 18 त्यामध्ये नियम तुम्हाला दिलेले असतात. तुम्हाला जर समजा अगोदर उत्तरपत्रिका मिळाली, तर प्रश्नपत्रिका मिळायच्या आधी तुम्ही ते 2 मिनिटं वाचून घेऊ शकता. त्यामध्ये काय-काय लिहिलेलं आहे तुम्हाला ते कळेल. ठीक आहे. तर सूचना कुठं असते? हे जे तुमचं फ्रंट पेज आहे बघा, माहिती पेज. ठीक आहे. ह्याच्या बॅक साइडला म्हणजे 2 नंबरचं पेज. 1 नंबरला पेज तुमचं ही प्रोफाइल असते. 2 नंबरला सूचना असतात आणि 3 नंबरपासून बघा माझ्याकडे या ठिकाणी बघा तिसरं पण पेज मी या ठिकाणी मित्रांनो काढलेलं आहे. ठीक आहे. बघा 2 नंबरला सूचना असतात. 3 नंबरला तुमचं लेखी पेज या ठिकाणी सुरू होतं. बरोबर. आता हे लेखी पेज देखील मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणारच आहे. ठीक आहे. आता बघा जे तुमचं फ्रंट पेज आहे. हे फ्रंट पेज जे असतं उत्तरपत्रिकेचं तुमच्याकडे बघा उत्तरपत्रिका जी आहे ती 20 पानांची असते. 20 पानांपैकी पहिलं पान गेलं तुमचं माहितीचं, दुसरं गेलं सूचनाचं. राहिले तुमच्याकडे 18 पेजेस बरोबर. तुमचे प्रश्न आहे जर समजा तुम्ही बी-ए, बी-कॉमला असाल किंवा तुमचा ॲन्युअल पॅटर्न असेल, तर तुम्हाला 18 प्रश्न 16 प्रश्न तुम्हाला जे आहेत त्या ठिकाणी लिहायचे असतात. 20 पैकी 16 प्रश्न तुम्हाला लिहायचे असतात. प्रत्येकी अ, 4 पैकी म्हणजे 5 पैकी 4 तुम्हाला अशी उत्तरं लिहायची असतात. प्रश्न पहिला 5 प्रश्न असतात, त्यापैकी 4 लिहायचे. प्रश्न दुसरा पण सेम, प्रश्न तिसरा पण सेम, प्रश्न चौथा पण सेम. म्हणजे 5 पैकी 4, 5 पैकी 4, 5 पैकी 4, 5 पैकी 4 म्हणजे 20 पैकी 16. असे तुमच्याकडे 16 पेज तुम्हाला उत्तर लिहायचे असतात. राहतात तुमच्याकडे 2 पेज अजून. जर तुमच्याकडे वेळ पुरला तुम्हाला लिहिण्यासाठी तर काय करायचं? ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला चांगलं माहिती आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं 2 पेज लिहायचं. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 4 मार्क त्यामध्ये आरामात मिळतात. नॉर्मली आपण 2-3 मार्क जरी एका पेजला पकडले, ठीक आहे, 3 मार्क जरी पकडले, तर तुम्ही त्या हिशोबाने त्याचं टार्गेट करू शकता. परंतु तुम्ही 2 पेज जर उत्तर लिहिलं व्यवस्थितपणे, आता बघा 2 पेज उत्तर तुम्ही केव्हा लिहू शकता? तुम्हाला जर त्याचा प्रॉपर उत्तर माहिती असेल तर किंवा त्याचं उत्तर जर लंब असेल तर, तुम्हाला जर वाटलं तर. अशा कुठल्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही जे आहे 2-2 पेज लिहू शकता. 2 पेज का एक्स्ट्रा लिहू शकता? कारण तुमच्याकडे 18 पेजपर्यंत तुम्ही उत्तर लिहू शकता. पुढचे 2 पेज तुमच्याकडे एक्स्ट्रा राहतात. बरोबर? म्हणून. काय करायचं कुठलेही आता 4 प्रश्न आहेत. 4 पैकी तुम्हाला त्यापैकी एखाद्या प्रश्नाचं उत्तर वाटलं बाबा मी 2 पेज लिहू शकतो किंवा त्याचं उत्तर जास्त आहे. तर तुम्ही अशा कुठल्याही 2 प्रश्नांचं उत्तर जे आहे 2-2 पेज लिहू शकता. म्हणजे तुम्हाला 5 पैकी 4 मार्क आरामात मिळतात. बरोबर? ही झाली याची एक ट्रिक. दुसरी गोष्ट बघा मित्रांनो आता आता ऑलरेडी पेपर कसा लिहायचा तुम्हाला मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याला चांगले जवळपास 17,000 पर्यंत व्ह्यूज देखील आलेले आहेत. परंतु उत्तरपत्रिका कशी असते काही विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट केली होती आणि मी त्या दिवशी एक फोटो देखील काढलेला आहे उत्तरपत्रिकेचा. बट ही ऑफिशियल उत्तरपत्रिका जरी असली, हा फक्त त्याची एक फोटो कॉपी आहे. ओरिजिनल कॉपी नाहीये. ओरिजिनल कॉपीचा फोटो आहे. म्हणजे थोडक्यात उत्तरपत्रिका ओरिजिनलच आहे. बरोबर? परंतु यावरती जी काही माहिती वगैरे आहे ती थोडीशी मी जरा या ठिकाणी जी आहे ती थोडीशी जरा ब्लर केलेली आहे. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारची उत्तरपत्रिका असते. इथे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हा जो मित्रांनो तुम्हाला नंबर बघायला मिळतो बघा या ठिकाणी 25 सुरुवातीला बघायला मिळतो आणि समोर काहीतरी रँडम नंबर असतात. 25 चा अर्थ काय मित्रांनो, ज्या वर्षाला तुम्ही उत्तर लिहिता, बरोबर? आता मी ज्यावर उत्तर लिहिलं यावर्षी ते 26 होतं, बरोबर? म्हणजे 2026चं 26 वर्ष. यावर मी 25 का लिहिलं? कारण 2025. काहींना 24 असेल. 24 म्हणजे काय 2024 म्हणजे त्या वर्षीची ही उत्तरपत्रिका असते. ज्यांना या ठिकाणी 26 मिळणार नाही, त्यांना बोलायचं. जो कोणी तुमचा सुपरवायझर असेल त्याला सांगायचं, की म्हणा, "सर, मला 26 ची उत्तरपत्रिका द्या" म्हणा. कारण काय राहतं कधी-कधी जुन्या प्रश्नपत्रिका देखील उत्तरपत्रिका देखील काय करतं स्टडी सेंटर, विद्यापीठ नाही, स्टडी सेंटर काय करतं, ज्याच्याकडे अगोदरच्या ज्या काही लॉट असतो, ते तुम्हाला मुद्दाम त्या ठिकाणी लिहायला देतं. नंतर विद्यापीठ त्यावरती काही ॲक्शन देखील घेऊ शकतं. त्यामुळे काय करायचं, कधी पण तुम्ही चेक करून घ्यायचं, की इथं जे आहे 26 असलं पाहिजे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरं का.
सर्वांनी लक्षात ठेवा एक गोष्ट. याच्यावरती तुमच्यावर कॉपी केस देखील होऊ शकते. याचा अर्थ काय होतो, तुमच्याकडे जर जुनी उत्तरपत्रिका असेल, तर याचा अर्थ काय होतो, की तुम्ही ती घरी गेलेले असाल घेऊन, त्याच्यावर तुम्ही लिहून पेपर जमा केला असेल, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे कधी पण लक्षात घ्या, या ठिकाणी जर समजा 26 असेल, म्हणजे आता बघा, आता तुम्ही मेमध्ये एक्झाम देणार आहात, बरोबर? तर तुमच्या उत्तरपत्रिकेवरती पहिले जे 2 आकडे आहेत, ते 26 असले पाहिजेत. 26-10 असेल, 26-11 असेल, जे काय असेल ते, बरोबर? तर इथं 26 असा आकडा असला पाहिजे. टोटल हा जो 8 किंवा 9 अंकी नंबर असेल, तर सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी जे आहे 26 हा आकडा या ठिकाणी त्या ठिकाणी असला पाहिजे, म्हणजे 2026, बरोबर? समोर बघा, इथे देखील एक नंबर असतो रँडमली बघा, इथे 1, 2, 3 दिलेला आहे मी. इथे देखील 3 अंकी एक नंबर असतो, तो खूप महत्त्वाचा असतो. तो फक्त विद्यापीठाला माहिती असतो. ठीक आहे. म्हणजे त्यावरती 265, 144, 150, 250, 245 असा तो नंबर या ठिकाणी दिलेला असतो. आता मी रँडम इथे 1, 2, 3 लिहिलेला आहे. तर हा नंबर देखील तुम्ही बघू शकता. ठीक आहे. म्हणजे हा तुम्हाला फक्त माहिती म्हणून सांगतो मी. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, की इथं जे आहे तुम्ही यावर्षी परीक्षा देताय म्हणजे तुमच्या समोर जे आहे 26 हा आकडा असला पाहिजे. बरोबर. मे, जून वाल्यांकडे जो आहे तो आकडा 26 असला पाहिजे. जे विद्यार्थी जानेवारीमध्ये परीक्षा देतात त्यांच्याकडे अगोदरचा असतो. जसं आता जानेवारीमध्ये परीक्षा दिली असेल बरोबर. जानेवारी 26 ला जरी त्यांनी परीक्षा दिली असेल, पण त्याचा इव्हेंट कुठला होता? डिसेंबर म्हणजे काय 2025. तर त्यांच्या उत्तरपत्रिकेला या ठिकाणी 25 आकडा होता. म्हणजे हा जो आकडा आहे हा 25 आकडा आहे. बरोबर? अशा प्रकारचा असू शकतं. पण मे, जूनमध्ये जी काही परीक्षा होती, त्या ठिकाणी चालू वर्षाचा आकडा असला पाहिजे. म्हणजे आताच तुम्ही मेमध्ये एक्झाम देणार आहात, तर या ठिकाणी 26 हा आकडाच असला पाहिजे. नसेल आकडा तर तुम्ही त्याला एक्झामिनरला बोलायचं. त्याला म्हणायचं, "सर इथं 26 आकडा का नाहीये?" ठीक आहे? हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. नंतर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी इथे बघा आता तुम्हाला सिग्नेचर ऑफ द स्टुडंट विथ डेट. ठीक आहे. हा जो बॉक्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो. इथे तुम्हाला फक्त तुमची सही करायची आहे. एक आडवी रेष मारायची. सहीच्या खाली जसं तुम्ही रेष मारता तशी अंडरलाईन. त्याच्या खाली तुम्हाला काय करायचं आहे, ज्या दिवशी तुमचा पेपर असेल, त्या दिवसाची तुम्हाला या ठिकाणी जी तारीख टाकायची आहे. ठीक आहे. आणि इथं जर बघा डावीकडे इथं बघा तुम्हाला सुपरवायझरची साइन आहे. तर सुपरवायझरची सही तुम्हाला घ्यायची आहे. त्याला डेट टाकायची नाही टाकायची त्याचं तो बघून घेईल. पण तुम्ही ज्यावेळेस सही करता, त्यावेळेस तुम्हाला तुमची नाव आणि तुमचं सही आणि तुमचं डेट ज्या दिवशी तुमचा पेपर असेल ती डेट टाकायची. समजा फॉर एक्झाम्पल तुमचं 27 मेला परीक्षा आहे. तर काय करायचं तुमची सही करायची आणि त्या ठिकाणी खाली काय करायचं तुमची डेट टाकायची 27 मे 2026 बरोबर. सुपरवायझरचं आपल्याला काही घेणं-देणं नाही. त्याची फक्त तुम्हाला सही घ्यायची आहे आणि ती सही तुमची जी आहे सेम तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर देखील घ्यायची आहे. आता जे विद्यार्थी जॉबला असतील त्यांना देखील एक गोष्ट महत्त्वाची आहे या ठिकाणी कारण त्यांना सबमिट करावं लागतं त्यांच्याकडे हॉल तिकीट वगैरे की एक्झाम तुम्ही दिली म्हणून त्याचा पुरावा म्हणून बरोबर. नंतर बाकी तुम्हाला या ठिकाणी काही भरायची गरज नाहीये. हे झालं तुमचं फ्रंट पेज आणि सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे मित्रांनो हा जो मधला बॉक्स तुम्हाला दिसतोय बरोबर. इथे बघा त्यांनी काय दिलेलं आहे फक्त चौकटीमध्ये तुम्हाला काय करायचं स्टिकर चिटकवायचं आहे. तर हे जे स्टिकर असतं तुमचं माहितीचं त्याच्यावर तुमचं नाव असतं, सब्जेक्ट कोड, तुमचं पी-आर-एन, 2 क्यूआर कोड असतात बघा डावीकडनं उजवीकडनं. तर या ठिकाणी तुम्हाला स्टिकर चिटकवायचं असतं. या ठिकाणी तुम्हाला बाकी काही लिहायचं नाहीये. तर पहिल्या पेजवर तुम्हाला फक्त सही करायचं आहे आणि तुमचं सॉरी तुमची परीक्षेची डेट टाकायची तुम्हाला त्या ठिकाणी पेपरची. ठीक आहे. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. बाकी या बॉक्समध्ये तुम्हाला काहीही लिहायचं नाहीये. या ठिकाणी तुमचं स्टिकर येणार आहे. ते स्टिकर तुम्हाला विद्यापीठ देतं. म्हणजे तुमचे सुपरवायझर तुम्हाला देतात. ते स्वतः देखील तुम्हाला त्या ठिकाणी चिटकवून देतात. बरोबर या बॉक्सच्यामध्ये ते स्टिकर आलं पाहिजे. ठीक आहे. बाकी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुम्हाला होलोग्राफ स्टिकरची गरज नाहीये. कारण विद्यापीठ ज्यावेळेस पेपर तपासतं, त्यावेळेस हे जे फ्रंट पेज असतं, हे फ्रंट पेज विद्यापीठाकडे म्हणजे तपासण्याकडे जात नसतं. त्यांना फक्त त्याच्यावरती एक कोड दिलेला असतो. जो कोड तुम्हाला जसं सांगितलं मी या ठिकाणी अशा प्रकारचा कोड असतो. तो कोड तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला असतो फक्त. आणि फ्रंट पेज तुमचं फक्त तुम्हाला फोटोकॉपीच्या वेळेस मिळतं. त्यामुळे काही काळजी करायचं काम नाहीये. या ठिकाणी फक्त एकच स्टिकर तुम्हाला चिटकवायला मिळतं. ठीक आहे. 2 स्टिकर मिळत नाही. हे झालं तुमचं पहिलं पेज. आता बघा पहिल्या पेजची माहिती मी कशाप्रकारे भरली, तुम्हाला मी या ठिकाणी माहिती म्हणून सांगतो. बघा, अशा प्रकारची पहिलं पेज भरलेलं आहे. हा जो या ठिकाणी क्रॉस केलेला आहे मी, या क्रॉसचा अर्थ असा होतो, की तुम्हाला या ठिकाणी काही लिहायचं नाहीये. ठीक आहे. या ठिकाणी बघा दिलेलं काय आहे, या ठिकाणी मी लिहिलेलं पण आहे असं. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. की स्टिकर पेस्टेड हिअर वगैरे, वगैरे. ठीक आहे. अशा प्रकारचं हे दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला मध्ये काही लिहायचं नाहीये. हा नंबर देखील बघा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. बघा इथं. मी तुम्हाला सांगितलं की इयर आहे हा. ठीक आहे. हा एक रँडम नंबर आहे. या ठिकाणी 2025-2026 चा आकडा दिलेला आहे. जसं तुम्हाला सांगितलंय 26 आकडा आला पाहिजे. बरोबर. खाली बघा या ठिकाणी मी तुम्हाला समजण्यासाठी एक डमी साइन देखील केलेली आहे बघा. ही जी सिग्नेचर तुम्हाला बघायला मिळते, ही विद्यार्थ्याची सिग्नेचर आहे. बरोबर. अशा प्रकारे तुम्हाला जसं सांगितलं मगाशी, की तुम्हाला सिग्नेचर करायची आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला जे आहे डेट टाकायची आहे. ठीक आहे. जसं मी 1 मे 2026 टाकली तशी तुम्हाला 27 मे 2026 म्हणजे ज्या दिवशी तुमचा पेपर असेल, त्या दिवशी तुम्हाला तारीख टाकायची आहे. या ठिकाणी बघा तुमचा जो काही सुपरवायझर असेल, तो अशा प्रकारे सही करू शकतो. फक्त त्याची सही तुम्हाला घेणं महत्त्वाचं आहे. बाकी त्याचं तो बघेल काय करायचं. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला काही लिहायचं नाहीये. या ठिकाणी तुम्हाला स्टिकर वगैरे येणार आहे. बरोबर. आता हे झालं तुमचं फ्रंट पेज. ह्याच फ्रंट पेजच्या मित्रांनो बॅक साइडला तुम्हाला जे आहे इन्स्ट्रक्शन्स म्हणजे तुम्हाला सूचना बघायला मिळतात. त्या सूचना तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकता. नाही वाचल्या तरी काही हरकत नाहीये. फक्त एक त्याच्यात लक्षात घ्या, की तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर एकाच पेजवर लिहायचं आहे आणि त्यावर हे देखील सांगितलेलं आहे, की विनाकारण रेषा समास मारू नका. त्यावरती ऑलरेडी तुम्हाला समास दिलेला असतो. आता बघा, या ठिकाणी येऊया आपण या पेजवरती. बघा, ठीक आहे. बघा हे जे तुमचं लेखी पेज असतं बघा 3 नंबरपासून बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता नंबर खाली पेज नंबर 3 ठीक आहे. हे जे पेज नंबर 3 आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अशा प्रकारची तुम्हाला उत्तरपत्रिका बघायला मिळते. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता ऑलरेडी समास या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. तर काही-काही मुलं काय करतात, इथं रेषा मारतात, इथे रेषा मारतात. काही गरज नाही मारायची विनाकारण म्हणजे आणि ह्या गोष्टीमुळे देखील तुमचे मार्क कटतात. माझ्यासारखा जर कोणी एखादा चेकर असला,
तर तो तुम्हाला 1 मार्क देखील देणं मुश्किल करू शकतो. तर मध्ये बघा एक प्रकार घडला होता, की ज्याला अर्धा मार्क, 1 मार्क दिला. त्याची ह्याच कारणामुळे दिला होता. मी बऱ्याच काही गोष्टी व्हेरिफाय केल्या. काही चुकी विद्यापीठाची पण त्यामध्ये होती, बट काही सर्वात मोठी चुकी म्हणजे विद्यार्थ्यांच्या होत्या. विनाकारण रेषा या ठिकाणी मारायच्या नाही. तुम्हाला बघा या ठिकाणी स्केल पट्टी चालत नाही विद्यापीठामध्ये एक्सेप्ट मॅथेमॅटिकल किंवा स्टॅटिस्टिकल जे काही विद्यार्थी असतील किंवा सायन्सचे काही विद्यार्थी असतील, तर त्यांना लागू शकते पट्टी वगैरे. बी-ए, बी-कॉमला आणि डिप्लोमाला काही गरज नाही पट्टीची, लक्षात ठेवा. विनाकारण रेषा मारायच्या नाही. असा जर का पेपर एखाद्याचा दिसला, तर तुम्ही ते बघून घ्या. तुम्हाला मार्क जर काही पडले, तर परत मला बोलायचं नाही. ठीक आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला समास ऑलरेडी दिलेला आहे. हा समास कशासाठी असतो बाबा? या ठिकाणी बघा त्यांनी काय दिलेलं आहे? क्वेशन. या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं असतं? ए, बी, सी, डी, ई जे काही तुमचा प्रश्न असेल, उपप्रश्न म्हणतो आपण त्याला आणि मेन प्रश्न कुठे लिहायचा मग? तर तुम्ही वरती जागा तुम्हाला बघायला मिळते बघा. इथे जसं मी इथे वरती लिहिलंय बघा. क्वेशन 1, क्वेशन 2, क्वेशन 3, क्वेशन 4 नंतर बघा खाली काय केलं त्याचा जो उपप्रश्न असेल समजा प्रश्न 1 मध्ये 5 प्रश्न आहेत. 5 पैकी तुम्हाला कुठले 4 लिहायचे आहेत. ए, बी, सी, डी, ई तुम्हाला दिलेलं आहे. एचं उत्तर लिहा, बीचं उत्तर लिहा, सीचं उत्तर लिहा आणि त्याच्या समोरचं जे काही 4 नंबरचा पेज असेल, ठीक आहे. समजा हे 4 नंबरचं पेज आहे त्याच्या समोरचं किंवा त्याच्या बॅक साइडचं जे काही असेल. इथे बघा तुम्हाला क्वेशन नंबर 2 जे काही तुमचा असेल तो, ठीक आहे. इथं ए-बी-सी-डी जे काही तुम्हाला उत्तर देत असेल ते उत्तर तुम्हाला या ठिकाणी क्रमांक टाकायचा आहे आणि असं तुम्हाला उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे. विनाकारण रेषा लिहायच्या नाही. इथं बघा त्यांनी क्लिअरली काय दिलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता, की ह्या चौकटीच्या बाहेर तुम्हाला लिहायचं नाहीये आणि अजून म्हणजे सर्वात महत्त्वाचं हा जो तुम्हाला खाली बारकोड दिसतोय ब्लर केलेला, ह्या बारकोडच्या खाली देखील तुम्हाला लिहायचं नाहीये. ठीक आहे. जे काही तुम्हाला लिहायचं ह्या जेवढ्या काही 27-28 तुम्हाला लाईन्स दिलेल्या असतील, रुलर लाईन म्हणतो आपण त्याला. ह्याच लाईनवर तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विनाकारण समास त्यावर ओढायचा नाही, रेषा ओढायच्या नाही. सर्वांनी लक्षात घ्या. इथे तुम्हाला ऑलरेडी काय करायचं वरती प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4, 5 तुमचा जो काय असेल, समजा क्वेशन 1, 2, 3 काय असेल, असा वरती लिहायचा आणि जे काही तुम्हाला या ठिकाणी उपप्रश्न असेल 1, 2, 3, 4, 5 किंवा ए जे काही तुमचं अबकड असेल, त्या प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. सर्वांनी लक्षात घ्या आणि ज्यांना कोणाला एम-सी-क्यूचं उत्तर लिहायचं असेल पेपरमध्ये, तर पूर्ण एम-सी-क्यू कधीच लिहायचा नाही. डायरेक्ट प्रश्न क्रमांक टाकायचा. समजा फॉर एक्झाम्पल एम-सी-क्यू नंबर 1 असेल, त्याचं उत्तर जर समजा सीचं असेल, तर डायरेक्ट सी लिहायचं आणि समोर त्याचं उत्तर लिहायचं, जे काय असेल ते शॉर्ट फॉर्ममध्ये. ठीक आहे. जसं समजा तुम्हाला सांगितलं, की बाबा 1857 उठाव केव्हा झाला? तर तिथे तुम्हाला जे काही डेट असेल त्या ठिकाणी दिलेली, तर ते उठाव समजा फॉर एक्झाम्पल तिथं काय डेट दिली असेल समजा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. तर तसं तुम्हाला त्या ठिकाणी ए पैकी जे काही ऑप्शन असेल ते लिहायचं. क्वेशन नंबर 1 जे काही त्याचं उत्तर असेल ते उत्तर त्या ठिकाणी लिहायचं तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये. ठीक आहे. विनाकारण वरती तो तुम्हाला एम-सी-क्यू बघायला मिळतो. ठीक आहे. तो लिहायचा नाही. का? कारण तुमचा वेळ वाचेल. मार्क तुम्हाला एकच मिळणार आहे म्हणजे जो काय असेल तो तुम्ही पूर्ण लिहा किंवा एक लिहा. ठीक आहे. तर सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. एम-सी-क्यू वाल्यांनी लक्षात ठेवा आणि एका वाक्यात उत्तरवाल्यांनी देखील लक्षात ठेवा. वाल्यांनी 3 मार्कावाले. शॉर्ट उत्तर लिहायचं असतं तुम्हाला. जेवढं दिलं तेवढंच तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं असतं. ठीक आहे. हे सर्वांना समजलं? तर अशा प्रकारची मित्रांनो ही तुमची उत्तरपत्रिका असणार आहे. पुन्हा एकदा बघा मित्रांनो सर्वांनी लक्षात घ्या, की जे तुमचं मधला जो बॉक्स असतो उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावरला, तो त्या ठिकाणी तुम्हाला काहीही लिहायचं नसतं. त्या ठिकाणी तुमचं एक बारकोड स्टिकर तुम्हाला विद्यापीठाकडून प्रोव्हाईड केलं जातं. ते जे स्टिकर आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं असतं. ठीक आहे. तर सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला समजलं असेल आणि मित्रांनो खाली बघा तुम्हाला कुठेतरी या ठिकाणी तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल, की उत्तरपत्रिका लिहायची कशी? कमी वेळामध्ये मुद्दे कसे लिहायचे? ठीक आहे. अ, अजून तुमचं काय म्हणतो आपण त्याला मुद्दे कशाप्रकारे मांडायचे कमी वेळामध्ये, उत्तर कसं लिहायचं, ठीक आहे. ही संपूर्ण माहिती तुम्हाला जे आहे मी ऑलरेडी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मागच्या वर्षीचा तो व्हिडिओ आहे तुम्हाला वरती आय बटन किंवा खाली कुठेतरी तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल. तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा एकदा, ठीक आहे. आणि ही उत्तरपत्रिका कशी होती, काय होती, यावर कशाप्रकारे उत्तर लिहायचं किंवा कशाप्रकारे पहिलं पेज भरायचं, त्याच्या पाठीमागनं माहिती जी असते ती माहिती कुठली असती, हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, ठीक आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, तुमच्या मित्रांना शेअर करा, ठीक आहे. आणि मित्रांनो सर्वांना बेस्ट ऑफ लक. 27 मे पासून आपली परीक्षा सुरू होते म्हणजे परवापासून. आज 25 मे आहे, ठीक आहे. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चांगले पेपर लिहा, चांगल्या मार्काने लिहा आणि जे काही तुम्ही न्यूज बघितली, की एआय कॅमेरे जे आहेत ते विद्यापीठ लावणार आहे स्टडी सेंटरला, की हो, ते खरं गोष्ट आहे. मोस्टली खेडेगावामध्ये लावणार नाही, बट जे काही शहरी भाग आहे किंवा तालुका लेव्हलचा भाग आहे, त्या ठिकाणी जे आहे सर्वत्र कॅमेरे लावलेले देखील आहेत. काहींच्या ठिकाणी जे बाकी असतील ते 2 दिवसामध्ये काम पूर्ण केलं जाईल. मोस्टली खेड्यापाड्यामध्ये जे काही कॉलेज वगैरे असतात, त्या ठिकाणी थोडंसं मुश्किल आहे. म्हणजे लावतील नाही लावतील माहिती नाही आपल्याला. बट शहरी भाग किंवा जो काही तालुका लेव्हलचा भाग असतो, त्या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी जे आहेत कॅमेरे लावलेले आहेत. ठीक आहे. तुम्ही आता जे काही विद्यार्थी डिप्लोमावाल्यांनी एक्झाम दिली असेल, मी देखील डिप्लोमाचा एक्झाम आता दिलेली आहे रिसेंटली जर्नलिझमची. तर माझं सेंटर काहीतरी नाशिकला हिरे कॉलेज होतं. तर त्या ठिकाणी ऑलरेडी कॅमेरे होते. बट असे जे काही कॉलेज वगैरे असतील, तर सिटीमध्ये असल्यामुळे ते असतीलच. बट सिन्नरसारख्या ठिकाणी झालं किंवा संगमनेरसारख्या ठिकाणी झालं, या ठिकाणी देखील कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. तर सर्वांनी काळजी घ्या, अभ्यास करा. कमीत कमी वेळामध्ये अभ्यास करा. काही अडचण नाहीये. मुद्दे लक्षात ठेवा फक्त तुम्ही. काही हरकत नाही. ठीक आहे. कोणी नापास होत नाहीये. फक्त मन लावून पेपर लिहा. बाकीच्या काही ट्रिक्स वगैरे असतात त्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघू शकता. इथं कुठेतरी तुम्हाला लिंक बघायला मिळेल. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.